आणि आता विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं PM आवास योजना 2.0 अंतर्गत मनपातर्फे AHP अंतर्गत 518 सदनिकांच्या ऑनलाईन प्रक्रियेला आजपासून सुरुवात. जालन्यातील पाणीपट्टी थकवणाऱ्या ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्यासाठी जालना पाटबंधारे विभागाची 7 दिवसांची अंतिम मुदत. एकूण 4.85 कोटींची थकबाकी. कडक कारवाईचा इशारा. जालना जिल्ह्यात बालकामगार प्रथेला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मोठी कारवाई. 5 बालकामगारांची सुटका. एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल. उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं चंद्रपूर वन विभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी झाला सज्ज. ग्रामविकास समितीसोबत संयुक्तपणे सुरू केला फायर लाईन खबरदार कार्यक्रम. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील कशळी येथून कर्जत मोडवार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांच्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आलं यश. दुरुस्ती कामाला आजपासून झाली सुरुवात. रायगडच्या भालीवडी येथील आश्रमशाळेत श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त सामूहिक गीताचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. सातारा वाण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्यात सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून करण्यात आला गौरव. वाशिमच्या चिंचंबा पेन इथं रेशीम विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न. तुती लागवडीद्वारे वर्षाला एकरी 2 ते 3 लाख उत्पन्न मिळवण्याबाबत करण्यात आलं मार्गदर्शन. कोल्हापूरकर रसिकांनी लुटला कव्वालीसह सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद. 3 दिवसीय कव्वाली महोत्सवाचा झाला शानदार समारोप. आणि महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान आपल्या आचरणातून जगणारे ज्ञानयोगी परमपूज्य सातारकर बाबाजी महानुभाव अर्थात कुमारदादाजी बिडकर यांचं निधन. पंथातील अनुयायांकडून आदरांजली अर्पण. पुढील बातम्यांकडे.